नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 विद्यार्थी मित्रांनो, आपण 2013 ते 2019 यामधील पेपर पहिल्यामधील प्रश्नपत्रिका विश्लेषण या संदर्भामध्ये आपण परिसर अभ्यास 2013 याबद्दलची प्रश्नपत्रिका आणि त्याचं विश्लेषण पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण विश्लेषण आणि प्रश्न यासाठी घेतोय की बरेचसे प्रश्न तुम्ही 2013 च्या नंतर जर 2016 मध्ये पाहिले तर बरेचसे प्रश्न हे रिपीट विचारले किंवा थोडंसं बदल करून विचारलेले आहेत। त्यामुळे प्रश्नपत्रिका पाहणं हे महत्त्वपूर्ण आहे। जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारांवर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्यासाठी डॉक्टर सल्ला देतील? आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली धान्य, डाळी, पालेभाज्या, दूध। दूध, शार्क लिव्हर ऑइल, कॉर्ड लिव्हर ऑइल, पालेभाज्या आणि पिकवलेली फळे। उत्तर डाळी, पालेभाज्या, दूध। विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पाहतो की तांदळेपणा जर आला तर पालेभाज्या, पिकलेली फळं खाण्यासाठी डॉक्टर सांगतील। जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासाठी डाळी, पालेभाज्या आणि दूध खाल्लं पाहिजे। जसं की हिरड्यांमधून जर रक्त येत असेल तर आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली धान्य। जर समजा पायाची हाडं वाकडी होत असतील किंवा पाठीला जर बाक येत असेल तर दूध, शार्क लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर हे पुढील पर्यायातील प्राण्याच्या सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासून दुसरा प्राणी कोणता? शहामृग, घरमाशी, कुत्रा, हत्ती। आहे शहामृग, कारण घरमाशीचा कार्यकाल 1 ते 4 महिने, त्याचा कार्यकाल 16 ते 18 वर्ष, शहामृगाचा कार्यकाल 50 वर्ष, हत्तीचा कार्यकाळ हा 70 ते 90 वर्ष। किडे कशासाठी उपयोगी पडतात? रेशीम संवर्धन, मधमाशांच्या पोळ्याचं संवर्धन, कीटक संवर्धन आणि कीटक नियंत्रण। उत्तर आहे रेशीम संवर्धन। किड्यांची पैदास तुतीची पाने खाणाऱ्या किड्यांपासून तलम मिळतं। जसं की ऐनाची पाने खाणाऱ्या किड्यांपासून मजबूत रेशीम मिळतं। रेशीम किड्यांचं जीवनचक्र हे डासांप्रमाणे असतं। जसं की अंडी, अळीकोश, पतंग या 4 अवस्था असतात आणि कोश पाण्यात उकळून घेतल्यानंतर रेशीम धागा हा आपल्याला मिळतो। मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने येतात? 14, 20, 28, 32। जसं आपण पाहतो की साधारणतः 6 महिन्यानंतर बाळाला दात येतात आणि 3 वर्षांपर्यंत बाळाला ज्यावेळेस दात आले त्याला दुधाचे दात म्हणतात आणि हे दुधाचे दात पडण्याचे जे असतात तर ते 20 असतात। पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात? जस्त, तांबे, तांबे लोखंड, निकेल जस्त, लोखंड निकेल। उत्तर आहे जस्त तांबे। खालील पर्यायातील योग्य विधान कोणते? सर्व जीवाणू उपद्रवी असतात, सर्वच जीवाणू उपकारी असतात, उपकारक असतात। जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात। जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात। उत्तर आहे काही जीवाणू उपद्रवी तर काही जीवाणू उपकारक असतात। आपल्या आजूबाजूला जर आपण पाहिलं तर हवेमध्ये, पाण्यामध्ये, मातीमध्ये असे असंख्य सूक्ष्म जीव आहेत, ज्यामध्ये विषाणू आणि जीवाणू, शैवालक, कवक हे आदी जीव आहेत, हे सूक्ष्म जीव आहेत। पण काही सूक्ष्म जीव उपयोगी आहेत तर काही उपद्रवी आहेत। स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? निकेल, कथील, जस्त, ग्राफाइट। उत्तर निकेल। स्टेनलेस स्टील हे लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल यांचं मिश्रण आहे। कार्बनमुळे काठिण्यता प्राप्त होते तर क्रोमियम आणि निकेलमुळे संमिश्रास चकाकी प्राप्त होते। अणूमधील इलेक्ट्रॉन वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते? निमपट असते, फारच कमी असते, समान असते, जास्त असते। उत्तर आहे फारच कमी असते। जसं आपण पाहतो की अणूच्या संरचनेमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे मूल कण असतात। अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात, यांनाच आपण न्यूक्लिऑन म्हणतो। खालीलपैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे?
साप, वटवाघूळ, वाळवी, घार. जसं की निसर्गातलं सफाई कामगार म्हणून जर आपण पाहतो त्यावेळेस कावळे, गिधाड, डुक्कर, तरस हे देखील येतात. ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन, 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमचा अणु वस्तुमानांक किती? 26, 13, 27, 40. उत्तर आहे 27. जसं की अणुक्रमांक झेड या अक्षरानं दाखवतात. जसं की अणुवस्तुमानांक बरोबर प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या. जसं की प्रोटॉनची संख्या ही 13 आहे तर न्यूट्रॉनची संख्या ही 14 आहे. जर आपण बरोबर पाहिलं तर ते 27 होतं. सौर घटाचा वापर करून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? अवकाशातील मानवनिर्मित उपग्रह, औषध साठवण्याचे शीतकपाट, वीज तापक, स्वयंपाक करणं, दुर्गम भागातील पाणी उपसणारे पंप. उत्तर आहे फक्त अ ब. पर्याय आहे अ ब क, फक्त अ ब क ड, फक्त ब क ड ई, फक्त अ ब क ड ई. उत्तर आहे अ ब क ड ई. जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 22 एप्रिल, 28 एप्रिल, 10 जून, 7 एप्रिल. उत्तर आहे 7 एप्रिल. राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे? पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद. उत्तर आहे नागपूर. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? परिसंस्थेतील परपोषीय जीव हे उत्पादक असतात. परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पातळीवर आहेत. मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. शाकाहारी सजीव हे परिसंस्थेतील सर्वोच्च पातळीवर असतात. उत्तर आहे मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. जसं आपण पाहतो की परपोषींना जे सजीव आहेत जे स्वतःचं अन्न तयार करू शकत नाहीत, अन्नासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे स्वयंपोषी वनस्पतीवर अवलंबून असतात, त्यांना आपण परपोषी म्हणतो. जसं की त्यामध्ये प्राथमिक भक्षकांमध्ये जर पाहिलं तर जे सजीव स्वयंपोषी वनस्पतीवर प्रत्यक्षात अवलंबून आहेत त्यांना प्राथमिक भक्षक म्हटलं जातं. याच्यामध्ये नाकतोडा, बिया खाणारे पक्षी, फळे, वटवाघळं, खार, हत्ती, हरिण हे प्राथमिकमध्ये येतात. द्वितीय भक्षकांमध्ये जर आपण पाहिलं तर शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून उपयोग करणारे त्यांना आपण द्वितीय भक्षक म्हणतो. यामध्ये बेडूक, घुबड किंवा कोल्हाय आहे. सर्वोच्च भक्षकमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या प्राण्यांचा इतर प्राणी खात नाहीत, म्हणजे ज्या काही सजीव हे वनस्पती आणि शाकाहारी प्राणी यांचा अन्न म्हणून वापर करतात त्यांना स्वयंपोषी किंवा परपोषी या दोन्ही प्रकारच्या जीवावर जगतात. जसं की माणूस आणि अस्वल. समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायातील प्रथम कोणता घटक येईल? स्थायू पदार्थांचा अभ्यास, पदार्थांचे विशिष्ट गुणधर्म, पदार्थांचे गुणधर्म, पदार्थांच्या अवस्था, स्थायू, वायू आणि द्रव. उत्तर आहे पदार्थांच्या अवस्था, स्थायू, वायू आणि द्रव. खालील पर्यायातील समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी कोणती? राजाराम मोहन राय, ब्राह्मो समाज, पंडिता रमाबाई, शारदा सदन, ईश्वरचंद्र विद्यासागर, आर्य समाज, आत्माराम पांडुरंग तरखडकर, प्रार्थना समाज. उत्तर आहे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, आर्य समाज. विद्यार्थी ब्राह्मो समाज हे राजाराम मोहन राय यांचा आहे. आर्य समाज हा स्वामी दयानंद सरस्वतींचा आहे. प्रार्थना समाज हा आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केला आहे. पंडिता रमाबाई त्यांनी शारदा सदन, आर्य महिला समाज, मुक्ती सदन, कृपा सदन, बातमी सदन, सदानंद सदन हे स्थापन केले आणि रमाबाई रानड्यांनी सेवा सदन स्थापन केले. प्रतियोगिता सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालील पर्यायातील कोण आहेत? महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी. उत्तर आहे लोकमान्य टिळक. मुरुंबदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे दिली? राजगड विशाळगड, विशाळगड राजगड, रायगड प्रतापगड, प्रतापगड रायगड. उत्तर आहे राजगड विशाळगड. खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद आणि त्यांची कामं दर्शवणारी योग्य जोडी कोणती?
पंडितराव पत्रव्यवहार सांभाळणे, अमात्य परराज्यांशी संबंध ठेवणं, सचिव आज्ञापत्र तयार करणं, सुमंत जमा खर्च पाहणे. उत्तर आहे सचिव आज्ञापत्र करणं. आणि हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला आहे, जसं की अष्टप्रधान त्यांचं कार्य किंवा मंत्रीपद कोणतं आहे. जसं आपण पाहतो की रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत आहेत आणि परराज्याशी संबंध ठेवणं हे काम आहे. अण्णाजी दत्तो हे सचिव आहेत, सरकारी आज्ञापत्र पाठवत आहेत. निराजी रावजी हे न्यायाधीश आहेत, ते न्यायदान करतात. मोरेश्वर पंडित हे पंडितराव आहेत, ते धर्माची कामं पाहत आहेत. हंबीरराव मोहिते सैन्याचं नेतृत्व करतात, ते सेनापती आहेत. रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे राज्याचा जमा खर्च पाहण्यात हे अमात्य आहेत. आणि मोरो त्रिंबक पिंगळे हे राज्यकारभार चालवणं आणि ते प्रधान आहेत. मानवी उत्क्रांतीतील ताठकण्याचा माणूस खालील पर्यायातील कोणता? ए होमोसेपियन, चिंपांझी, होमो इरेक्ट्स. उत्तर आहे होमो इरेक्ट्स. जसं आपण पाहतो की पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळी ती वायुरूप होती, नंतर ती घनरूप झाली. मानव हा एप वानरापासून झाला आहे. होमो म्हणजे माणूस, इरेक्ट्स म्हणजे ताट करणारा होमोसेपियन्स म्हणजेच बुद्धिमान माणूस असं आपल्याला म्हणता येईल. पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो तर पश्चिमेला मावळतो, कारण पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती फिरते. सूर्याचे भासमान भ्रमण. उत्तर आहे पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. जसं आपण पाहिलं की चंद्र, सूर्य, तारे हे पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतात, कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करते. खालील पर्यायातील कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? कोलेरू, सांबर, कॅनत्से, बुलर. उत्तर आहे सांबर. सांबर हे राजस्थानमधील खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा. जसं रायगड, अलिबाग, डॅश डॅश, वांद्रे पूर्व. ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे उपनगर. उत्तर आहे मुंबई उपनगर. जसं आपण पाहतो की रायगड जिल्ह्याचं मुख्यालय हे अलिबागला आहे, मुंबईला. तर मुंबई उपनगर म्हणजे मुंबई उपनगर जिल्ह्याचं जे मुख्य कार्यालय आहे तर ते वांद्रे, मुंबईला आहे. खालील पर्यायातील अयोग्य विधान कोणते? हिम व बर्फ यात फरक आहे. हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात. हिम व अपारदर्शक व बर्फ पारदर्शक असते. अतिउंच ठिकाणी हिमवृष्टी होते. उत्तर आहे हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात. आसाम या राज्याची सीमा एकूण किती राज्यांना लागून आहे? 7, 8, 9, 6. उत्तर आहे 7. म्हणजे अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि सिक्कीम या राज्यांना आसामच्या सीमा ह्या लागून आहेत. राष्ट्रपती हे डॅश डॅश नसतात. केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख, देशाचे प्रथम नागरिक, देशाचे वास्तव प्रमुख, देशाचे घटनात्मक प्रमुख. पर्याय क्रमांक 2 देशाचे वास्तव प्रमुख. केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात, ते प्रथम नागरिक आहेत, घटनात्मक प्रमुख आहेत, परंतु वास्तव प्रमुख जर आपण पाहिलं तर ते पंतप्रधान असतात. राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट होतो? केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, विशेष सूची. उत्तर आहे समवर्ती सूची. जसं आपण पाहतो की संघ सूचीमध्ये संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध शांतता, चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार. राज्य सूचीमध्ये शेती, कायदा, सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग प्रशासन हे राज्य सूचीमध्ये मोडतात. समवर्ती सूचीमध्ये रोजगार, पर्यावरण, आर्थिक नियोजन, व्यक्तिगत कायदा हे यामध्ये मोडतात. जसं आपण पाहतो की संघ सूची आहे किंवा केंद्र सूची आहे तर त्याला केंद्राचा अधिकार आहेत. राज्य सूचीमध्ये ज्या विषय मोडतात त्याला राज्याचा अधिकार आहे. समवर्ती सूचीमध्ये मात्र केंद्र आणि राज्याला दोघांनाही या समवर्ती सूचीबद्दलचे अधिकार आहेत. खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता? जागतिक आरोग्य परिषद, WHO,
जागतिक व्यापार संघटना WTO, अन्नधान्य व कृषी परिषद FAO, संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषद, त्याला आपण युनिसेफ म्हणतो. उत्तर आहे जागतिक व्यापार संघटना WTO. कारण जागतिक पाहतो की अन्न व शेती संघटना मुख्यालय हे रोमचं बुधचिन्ह, शैक्षणिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक परिषद मुख्यालय हे पॅरिस. जसं आपण पाहतो की जागतिक व्यापार संघटना आहे, तर जागतिक व्यापार संघटना ज्याला आपण WTO म्हणतो, तर ही गॅटमध्ये जो करार झाला 1986च्या कालखंडामध्ये, त्यावेळेस ही उदयाला आली आणि 1 जानेवारी 1995 खऱ्या अर्थानं कार्याला सुरुवात झाली. इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? प्राचीन, अर्वाचीन व मध्ययुगीन भाग पाडल्यास त्यास स्थळानुसार संरचना म्हणतात. 2. राजकीय, सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात. फक्त अ, फक्त आ, फक्त आ आणि कोणतेच नाही. उत्तर आहे फक्त आ. म्हणजे राजकीय, सामाजिक, आर्थिक भाग पाडल्यास त्या विषयानुसार संरचना म्हणतात. खालील पर्यायातील परिसरीय घटकांबद्दल कोणते विधान बरोबर आहे? पाऊस, वादळ, भूकंप हे भौतिक घटक आहेत. पर्वत, नदी, समुद्र हे भौगोलिक घटक आहेत. गाव, शहर हे सामाजिक घटक आहेत. निवडणुका या सांस्कृतिक घटक आहेत. उत्तर आहे गाव, शहर हे सामाजिक घटक आहेत. जसं आपण पाहतो की नैसर्गिक घटकांमध्ये जर पाहिलं तर भौतिक घटक आहेत, जसं की पठारे, समुद्र, नदी, पर्वत, वाळवंट हे भौगोलिक घटक, भौतिक घटक. भौगोलिक घटकांमध्ये जर वादळ, हवामान, पाऊस, भूकंप, सुनामी हे भौगोलिक घटकांमध्ये येतं. अवकाशांमध्ये जर पाहिलं तर तारे, चंद्र, सूर्य, ग्रह हे आपल्याला त्यामध्ये सांगतात. मानवी घटकांमध्ये जर आपण पाहिलं तर सामाजिक घटकमध्ये जर आपण पाहिलं तर सामाजिक संस्था, गावं, शहरं त्यामध्ये मोडतं. सांस्कृतिक घटकांमध्ये सण, उत्सव, नाट्यगृह मिळतं. औद्योगिक घटकांमध्ये कारखाने, बाजारपेठा आणि उद्योग केंद्र. मानवनिर्मित रस्ते, धरण, पूल, इमारती, लेणी. राजकीय घटकांमध्ये राजकीय पक्ष, शासन आणि निवडणूक असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण परिसर अभ्यास 2013 पेपर क्रमांक 1 याबद्दलची माहिती पाहिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.